श्री स्वामी समर्थ। आज कामिका एकादशी आहे। या एकादशीच्या व्रत आणि पूजा कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। कामिका एकादशी जुलै महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या चंद्राचा अस्त होत असताना साजरी केली जाते। या एकादशीचे महत्त्व आणि कथा जर श्रवण केली तर वाजपेयी यज्ञ करण्यासारखे आहे। भगवान कृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते आणि ब्रह्मवैवर्त पुराणात आढळते। मूलतः भगवान ब्रह्मदेव नारद महर्षींनी सांगितले, एकादशी पाळणे म्हणजे पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास आहे। कामिका एकादशी मंत्र ओम श्रीधराय नमः। ही एकादशी पाळणे हे भगवान विष्णूला समर्पित सर्व शास्त्राचे पठण केल्यासारखे आहे। 4 हातांनी कमळ, गदा, चक्ती आणि शंख असलेल्या भगवान विष्णूच्या श्रीधर रूपाची पूजा केली जाते। तो तुम्हाला शेजारील फोटोमध्ये दिसत आहे। कामिका एकादशीची कथा कृष्णाने युधिष्ठिराला सांगितली होती। एकादशी व्रताचे महात्म्य ब्रह्मदेव नारद ऋषींना सांगितलेले। या दिवशी भगवान विष्णूला तुळशीचे पाने अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। श्रीकृष्ण मंदिरात तूप किंवा तिळाच्या तेलाने दिवा लावणे शुभ आहे। एकादशीचे व्रत भक्तांनी कठोरपणे पाळल्या सर्व पापे आणि पश्चाताप धुऊन जातात। या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना मृत्यूच्या अधिपती यमराजाची कृपा प्राप्त होते, असे शास्त्रामध्ये उल्लेख आहे। कामिका एकादशीची कथा एकेकाळी तेथे एक बलवान आणि शक्तिशाली योद्धा राहत होता। त्याच्या एका साहसी कारकिर्दीत योद्ध्याने श्रीहरी विष्णूच्या एका धार्मिक भक्ताचा वध केला। योद्धा एका धार्मिक माणसाच्या हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी तपस्या करू इच्छित होता। विष्णूंच्या पुण्य भक्तांच्या हत्येचे पाप साफ करण्यास मदत करणाऱ्या तपस्याबद्दल त्यांनी विद्वान संतांकडे चौकशी केली। संतांनी त्याला उत्तर भारतात पारंपरिक पंचांगानुसार श्रावण महिन्यातही चंद्राचा अस्त होत असताना एकादशीचे व्रत करण्यास सांगितले। या योद्ध्याने भगवान विष्णूंच्या श्रीधर स्वरूपाची प्रार्थना करून एकादशीचा उपवास केला। तो आज आहे। उपवास आणि प्रार्थना केल्यानंतर त्यांनी गरीब लोकांना अन्नदान केले व त्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतही केली। योद्ध्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णू श्रीधर स्वरूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि धर्मगुरूला चुकून मारल्याच्या पापातून मुक्ती दिली। कामिका एकादशीची पूजा करताना प्रथमतः गणेशाची पूजा करणे आणि ही सगळी सेवा तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये करायची आहे। एका लोट्यामध्ये पाणी भरून त्यात सुपारी, मूग टाकून अशोकाची किंवा खाईची 5 पाने लावून नारळ ठेवून पूजा करायची। कलश घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावा। पिवळा कलर विष्णूंना प्रिय आहे म्हणून त्या कलरचे गाईच्या तुपाचा दिवा लावायचा। श्रीधराची पूजा करायची। लाल रंगाची फुले, चंदन कपाळावर धारण करायचे। पिवळ्या रंगाची केली आणि केशर युक्त गोड जेवण प्रसाद म्हणून द्यायचा आहे। तुळशीचे पाने अर्पण करायचे आहेत। ओम श्रीधराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आर्थिक नशीब बदलण्यासाठी 7 पिंपळाची पाने अर्पण करा। नंतर ते पैसे जिथं ठेवता तिथं ठेवून द्या। श्री स्वामी समर्थ।